नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत गिरनार पर्वतावर वसलेल्या दत्तगुरूंच्या पादुका आणि गोरक्षनाथांची समाधी यांचे अद्भुत आणि पवित्र दर्शन। हा पर्वत केवळ डोंगर नाही, तो एक तीर्थक्षेत्र, एक मोक्षद्वार आहे। चला तर मग या अद्वितीय आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया। गिरनार पर्वताचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व। गिरनार पर्वत गुजरात राज्यातील जुनागड येथे आहे। हा पर्वत सुमारे 3600 फूट उंच असून त्यावर चढण्यासाठी 9999 पायऱ्या चढाव्या लागतात। याची प्राचीन नावे काय आहेत तर रेवतगिरी, ऋषिगिरी, गिरनार नारायण। इतिहासात सांगितले जाते की येथे ऋषिवंत तपश्चर्या केली। भगवान श्रीकृष्णाचे वडील वासुदेव यांचेही येथे वास्तव्य होते। तेथेच दत्तात्रेयांनी हजारो वर्ष तप केला आणि आपले पादुके ठेवून मोक्षप्राप्ती साधली। जाणून घेऊया श्री दत्तगुरूंच्या पादुकांचे विशेष महत्त्व। गिरनार पर्वताच्या सर्वात उंच टोक म्हणजे श्री गुरु शिखर होय। इथेच दत्तगुरूंच्या पादुका विराजमान आहेत। दत्तात्रय कोण होते तर भगवान विष्णू, ब्रह्मा आणि शिव यांचे त्रिमूर्ती रूप होते। दत्तगुरूंनी जीवनात संयम, त्याग, ज्ञान आणि भक्ती यांचा संदेश दिला। ते एकाच वेळेस गुरु, योगी आणि तत्त्वज्ञ होते। गिरनारवरील पादुकांचे विशेष महत्त्व। येथे श्री दत्तात्रयांनी हजारो वर्ष तप केले। याच ठिकाणी त्यांनी मोह, माया आणि शरीरभानावर विजय मिळवला। असे मानले जाते की इथेच त्यांचा अमृतमय पादुकांचा आशीर्वाद भक्तांना प्रत्यक्ष मिळतो। येथे भक्त 9999 पायऱ्या चढून दर्शन घेतात आणि दत्तगुरु जय दत्तगुरु असा गजर करतात। गिरनार पर्वतावर दत्तगुरूंच्या मध्याशी गोरक्षनाथांची समाधी आहे। गोरक्षनाथ कोण होते? ते नाथ संप्रदायाचे महायोगी होते। त्यांच्या शिष्यांमध्ये मच्छिंद्रनाथ, जालंधरनाथ आणि इतर प्रमुख योगी होते। त्यांनी हठयोग, ध्यान आणि कुंडलिनी जागृतीवर भर दिला। गिरनारमध्ये गोरक्षनाथांची कथा। गोरक्षनाथ गिरनारला आले आणि त्यांनी दत्तगुरूंच्या सान्निध्यात तपश्चर्या केली। शेवटी तेथेच समाधी घेतली। समाधीच्या ठिकाणी आजही एक पवित्र गुफा आहे जिथे फक्त ध्यान केले जाते। गोरक्षनाथांची समाधी श्रद्धा, साधना आणि साधूपणाचे प्रतीक मानले जाते। गिरनार यात्रा ही भारतातील एक प्रमुख आध्यात्मिक यात्रा आहे। दरवर्षी कार्तिक महिन्यात नोव्हेंबर ते डिसेंबर येथे गिरनार पर्वत यात्रा भरते। लाखो भक्त पायऱ्या चढून दर्शन घेतात। विशेष म्हणजे संपूर्ण प्रवासात जय दत्तगुरूचा निनाद होत राहतो। भाविक उपवास करतात, उघड्या पायाने पर्वत चढतात। पहाटे 3 ते 4 वाजता यात्रा सुरू होते, कारण गुरु शिखरावर सूर्योदयाचे दृश्य अद्भुत असते। आता आपण आध्यात्मिक फलश्रुती काय प्राप्त होते तर गिरनार पर्वतावर जाऊन दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन केल्याने आपल्याला जीवनातील अडथळे दूर होतात, मानसिक शांतता प्राप्त होते, तपश्चर्येस बळ मिळते, पितृदोष, ग्रहबाधा यांचे निवारण होते, मोक्षाच्या मार्गावर एक पाऊल माणूस पुढे चालला जातो। असेही मानले जाते की गिरनार एकदा गेला की 1000 जन्माचे पुण्य प्राप्त होते। गिरनार पर्वताचा अनुभव केवळ शरीराला नाही तर आत्म्यालाही स्पर्श करतो। प्रत्येक पायरीवर श्री गुरुदेव दत्त मंत्र जणू गुंजतो। रात्रीचे मौन आणि प्राचीन वाऱ्याचा आवाज ध्यानात मग्न होण्यासाठी आदर्श जागा करतो। काही साधकांना येथे अलौकिक अनुभूती मिळाल्याचे अनुभव आहेत। मित्रांनो, गिरनार पर्वत हे एक जीवन तीर्थ आहे। दत्तगुरूंच्या पादुका आणि गोरक्षनाथांची समाधी या दोन्हीचे दर्शन म्हणजे जीवनाची दिशा बदलण्याची संधी आहे। आपण सगळ्यांनी कधी ना कधी गिरनार यात्रा करून आत्मशुद्धीचा अनुभव घ्यावा। आपल्याला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, कमेंटमध्ये जरूर लिहा श्री गुरुदेव दत्त, जय गिरनारी।